इथे भागाकार चिन्ह असल्यामुळे छेदामध्ये 14 येईल आणि इथे 8. अशा प्रकारे आपल्याला मांडणी करावी लागेल की जेणेकरून आपल्याला काटछाट व्यवस्थित करता येईल. पंचेचाळीस गुणाकार चिन्ह 11 भागिले 5 परत प्लस ब्रॅकेट 96 भागाकार चिन्ह 12. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या ब्रॅकेटची मांडणी करावी लागतात. आता आपण इथे म्हणजे चांगल्या प्रकारे आपण काटछाट करू शकतो. हे बघा की 14 7 98 इथे 7 आहे आणि इथे 8 आहे. अंश आणि छेदामध्ये जर असेल तर आपण काटछाट करू शकतो. इथे 98 ला 14 ने भाग जातो आणि 7 इथे येणार. म्हणजे याचा अर्थ काय 7 गुणिले 8 ब्रॅकेट मध्ये 7 गुणाकार चिन्ह 8. अशा प्रकारे हा ब्रॅकेट तयार होईल. परत मायनस चिन्ह 5 9 45 म्हणजे 5 ने 45 ला भाग. आता इथे 9 आहे आणि इथे 11 आहे. परत प्लस चिन्ह 12 8 96 पाडेपाठ पाहिजे. म्हणजे पाडेवर पाठ असेल तर निश्चित तुम्ही जी काही गणितीय क्रिया आहे तुम्ही फास्ट करू शकता. त्यानंतर इथे 8 आलेला आहे, इथे 5 आहे ऑलरेडी. मग इथे 8 गुणाकार चिन्ह 5. मग हे ब्रॅकेट सोडूया. 7 8 56. या ब्रॅकेटचे उत्तर काय 7 8 56 मायनस आहे तसेच 11 9 99 प्लस 8 5 40. मग अशा वेळेस आपल्याला डावीकडून उजवीकडे जावे लागतात. आता इथे कोणतीही संख्या असतात, कोणतीही संख्या असो त्या संख्येच्या समोरचे जे असतात ते त्या संख्येचे चिन्ह असतात. म्हणजे चिन्ह हे नेहमी संख्येच्या समोर असतात, मागे नसतात. तर या 40 या संख्येचे चिन्ह काय आहे प्लस आणि 99 या संख्येचे चिन्ह काय मायनस. मग अशा वेळेस आपल्याला मायनस प्लस असेल, गणितामध्ये मायनस प्लस असेल तर नेहमी मायनस होतो. मग इथे हे नियम आपल्याला माहित पाहिजे की मायनस प्लस मायनस. मग आता इथे रफ वर्कमध्ये बघूया की 99 मायनस 40 आणि प्लस मायनस मायनस होतो. मग आपल्याला वजाबाकीची क्रिया करावी लागतात. इथे जर बघितलं तर 99 मधून 40 9 मधून 0 तर 9 येणार. 9 मधून 4 गेले 5 म्हणजे उत्तर काय आलं त्याचं 59. आता इथे 59 येणार, परंतु चिन्ह कोणत्या संख्येचे आहे तर चिन्ह नेहमी आपल्याला मोठ्या संख्येत घ्यावा लागतो. इथे प्लस 40 आहे आणि मायनस 99 आहे, परंतु इथे चिन्ह जे आहे आपल्याला 99 ही संख्या मोठी आहे. त्यामुळे आपल्याला 99 या संख्येसमोर जे चिन्ह आहे ते चिन्ह आपल्याला इथे घ्यावे लागते. बघा बरोबर 56. आता 59 उत्तर आलेले आपल्याला, तर इथे आपल्याला चिन्ह मोठ्या संख्येत घ्यायचं आहे. तर इथे येणार 59. आता इथे काहीच नाही, म्हणजे इथे काय असणार प्लस असणार. म्हणजे या संख्येसमोर जे चिन्ह आहे ते प्लस असणार. प्लस हे नेहमी अदृश्य असतात इथे. आता इथे प्लस मायनस मायनस म्हणजे 59 मधून 56 गेले किती राहतात तर 3. परंतु इथे सुद्धा तो नियम लागू होणार की चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे चिन्ह काय ना मायनस. म्हणून याचं उत्तर काय येणार, याचं उत्तर येणार -3. त्यानंतर पुढचं बघूया